नमस्कार मित्रांनो, मी श्रीपाद पाठक, भगवान नगर, नागपूर. आज एका वेगळ्या विषयावर बोलावं लागतंय. अत्यंत खेददायी घटना आहे. आय नेव्हर लूज, आयदर आय विन और आय लर्न. आय नेव्हर लूज, आयदर आय विन और लर्न असं म्हणणारे सुमनदा, डॉक्टर सुमन टेकाडे सर. 20 मार्चला मागच्याच महिन्यात त्यांचा वाढदिवस झाला. त्यावेळेला त्यांना वाढदिवसाची मी जी एक शुभेच्छा पाठवली होती, चर्या तेजस्वी, चर्या तेजस्वी, भाषा ओजस्वी, वीर रस प्रसवा, वीर रस प्रसवा, शिवस्तुती गावा, शिव स्तुती गावा, रसना सरस्वती. एक आयडिया जनरेटर असलेले, जर आपल्या साधनेचा घडा पूर्ण भरला असेल तर तो फक्त स्त्रवत राहतो, त्याला पुन्हा मेकअपची गरज नाही राहत. असे हे सुमन सर यांचा माझा उणापुरा 6-7 वर्षाचा संबंध आला. आणि शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट, महाराष्ट्रात ज्यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं, जाणता राजा म्हणून, रजेचे, रयतेचे, प्रजेचे पालक असलेले, आणि त्यांचं चरित्र एका अथांग सागरासारखं आहे. वक्ता दशसहस्रेषु असं ज्यांना तंतोतंत लागू पडेल असे सुमनदा म्हणायचे की जेव्हा केव्हा तुम्हाला आयुष्यामध्ये मरगळ वाटेल, कुठेतरी शक्ती कमी झाल्यासारखे, कार्यशक्ती कमी झाल्यासारखं वाटेल, विषण्णता वाटेल, त्याच क्षणी तुम्ही शिवचरित्राचं कुठलंही पान उघडून बघा, वाचा, आणि तुम्हाला एक विशिष्ट वेगळ्याच प्रकारची ऊर्जा मिळाली असं जाणवेल. ही माझी खात्री आहे, नव्हे विश्वास आहे, असं त्यांचं ते ओजस्वी बोलणं राहायचं. आमच्या कोराडी ट्रेनिंग सेंटरला त्यांचा साधारण 100च्या वर बॅचेसवर त्यांचं फॅकल्टी म्हणून शिवव्याख्यान ठेवण्यात आलं. व्होकेशनल ट्रेनिंगच्या बॅचेस असू द्या, साधारण 15-20, प्रत्येक बॅच 90 विद्यार्थी विद्यार्थिनींची. 3rd इयर 4th इयर इंजिनिअरिंगचे स्टुडंटचे विद्यार्थी, डिप्लोमा डिग्री. त्याच्यानंतर टेक्निशियनची, एम्प्लॉयची इंडक्शन लेवल बॅच असू द्या, त्या साधारण 30-35 बॅचेस, 30ची एक बॅच. त्याच्यानंतर डिप्लोमा डिग्री इंजिनियर्स इंडक्शन लेवलच्या बॅचेस, त्या पण साधारण 30-32ची एक बॅच, अशा 15 बॅचेस. सिव्हिलची बॅच असू द्या, HRची बॅच असू द्या, केमिस्टची बॅच असू द्या, किंवा अजून फायर फायटिंग, सिक्युरिटी वगैरे असे या सगळ्या इंडक्शन लेवलच्या बॅचेसवर आम्ही डॉक्टर सुमन टेकाडे सरांचं शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य आणि या संबंधित अनेक विषय, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असू द्या, त्यांचं व्याख्यान हे अगदी ठरलेलं. आणि सुमन सर म्हणायचे की मला KTC हे एक घर आहे म्हणे, तुम्ही मला केव्हाही बोलवा, पैसा माझ्यासाठी हा मुद्दा नाही म्हणे. आणि ते कुठल्याही तारख्या मागे पुढे ऍडजस्ट करायचे, पण सांगायचे. स्वभाव असा की 360 डिग्री फीडबॅक. एक काही महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे, त्यावेळेला मी कार्यरत होतो. त्यांना फोन केला, रिस्पॉन्स आला नाही. 2 दिवसांनी त्यांचा फोन आला की माझ्या मोठ्या ताईच्या थोडंसं मेडिकल याच्यात मी ऍडमिट करण्याच्या याच्यात वगैरे बिझी होतो, मला तुमच्याशी सर बोलता नाही आलं, सॉरी. आता सगळं ठीक आहे म्हणे, मला भाचा झाला वगैरे. आम्ही त्यांना मग गमतीने म्हटलं, मामा आता पेढे पाहिजे वगैरे. आणि 20-21 वर्षाचं आमचं वयातलं अंतर होतं, पण मित्रासारखे, भावासारखे संबंध. थोडेसे चिंतनशील, गंभीर, मनन, पठण, श्रवण या सगळ्यांचं एक विशिष्ट रसायन म्हणजे सुमनदा. शिवाजी महाराज जणू काही त्यांच्याशी बोलायचे, त्यांच्या अंगात यायचे, अशा प्रकारे ते एका बखरकारापेक्षाही उत्कृष्ट शिवचरित्राचं वर्णन करायचे. त्याच्यामध्ये त्यांचे विषय जे होते, छत्रपती शिवाजी महाराज, श्रीकृष्ण नीती, शिवराज्याभिषेक, शिवरायांचा दक्षिण दिग्विजय, मंथन, आपली संस्कृती, आपला इतिहास, नंतर मॅनेजमेंट गुरु शिवराय, लहान मुलांसाठी पंचतंत्र 21व्या शतकातील, ते हिंदीमध्ये पण हे व्हायचं, छत्रपतींची शिकवण, स्वराज्य, सुजाण पालकत्व, नंतर जिजाऊ, मुले घडवावी कशी,
12 साल का बच्चा सचिन तेंदुलकर कैसे बना? श्रीकृष्ण नेतृत्व कौशल्य गुण शिवाजी महाराज विदेशात गेले असते तर हा त्यांचा एक वेगळ्याच धाटणीचा विषय होता की परदेशात जाणं आणि इथे राहणं काय आवश्यक आहे. आज संघाच्या मुशीतून तयार झालेलं हे एक विशिष्ट जे स्वयंसेवक होतं, यांनी जोडलेला व्यक्ती यांच्यापासून कधीही दूर गेला नाही. कुठल्याही विचारांचा वारसा असू द्या, त्याचा सांस्कृतिक असू द्या, धार्मिक असू द्या, एखाद्या ट्रस्ट असू द्या, एखादं कॉलेज शाळा कुठलंही असू द्या. अनिल सहस्त्रबुद्धे सर, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन बोर्ड याचे हे चेअरमन, हे यांचे खूपच मुरीद, यांच्याशी खूप चालायचं. विद्यासागर राव आपल्या महाराष्ट्राचे याच्यापूर्वीचे राज्यपाल असू द्या, अनेक राज्याचे HRD मिनिस्ट्री असू द्या, राज्यपाल असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, आणि HRD सेंट्रल मिनिस्ट्री यांच्याशी थेट संबंध होता. आणि अनेक वेळा ते म्हणजे विमानतळावरून डायरेक्ट आमच्या इथे आलेले आहेत. इतका त्यांचा म्हणजे शिवचरित्र म्हटलं की जीव की प्राण. त्याच्यानंतर माझ्या मोठ्या मुलाच्या लग्नाला ते आले होते 2 वर्षापूर्वी, आशीर्वाद देऊन गेले. त्यांच्या घरी एकदा जाण्याचा योग आला. ते आमच्या घरी कोरडच्या क्वार्टरमध्ये येऊन गेले. त्यांचे आईवडील दोघे शिक्षक पेशाने, उत्तम संस्कार, आणि त्यांच्या आईने इतिहास आमच्या दोन्ही मुलांना सुनेला शिकवलेला पंडित बच्छराज व्यास शाळेमध्ये. आणि असं हे सुसंस्कृत घराणं होतं, सुसंस्कृत घराणं आहे. आणि शिक्षकांच्या मुलांवर एक विशिष्ट वेगळेच संस्कार होतात. निर्व्यसनी माझ्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाचा मुद्दा. आणि याच्यामुळे शब्दाचे पक्के. आमच्या इथे या ट्रेनिंगच्या बॅचच्या साधारण 3,500च्या वर विद्यार्थ्यांशी त्यांचा थेट संबंध आलेला आहे. आणि शेवटी ते आपला मोबाईल नंबर आणि ईमेल द्यायचे. त्याच्यानंतर त्यांचं थोडेसे प्रश्नोत्तर पण व्हायचे. आणि ते एक राजबिंड चुंबकीय व्यक्तिमत्व होतं. आणि बोलणं असं की साधं पाणी प्यायला त्यांना उसंत नाही. आमच्या इथे एक सिस्टीम आहे, 2.5 ते 3 तासाचं सेशन एक, त्याच्यामध्ये 1.25 तासानंतर 10-15 मिनिटाचा ब्रेक. हे यायचे आणि थेट 2, 2.25, 2.5 तास धाड 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 बोलायचे. ते उभे राहिले, एक नजर टाकली झेड याच्यामध्ये सगळ्या ऑडियन्सवर, की त्यांनी तिथे अर्धी सभा जिंकलेली राहायची. आणि त्यांचं जेव्हा सुरू व्हायचं शिवाजी महाराजांचं, काय त्यांचे म्हणजे वाणीचा धबधबा होता. आपण जर सहस्त्रधारा नर्मदेच्या किनारी गेला असाल तर तिथे सहस्त्रधारांनी ती नर्मदा आतमध्ये खाली कोसळत असते दरीमध्ये. आणि तिचे ते दगडावर फुटलेले तुषार वर जे येत असतात त्याच्यामध्ये असं वाटते खूप चिंब भिजत राहावं, भिजत राहावं, भिजत राहतं. असं हे शिवविचाराचे तुषारांमध्ये श्रोत्यांना चिंब भिजवून टाकायचे. हे आमच्या इथे एक केदार म्हणून ज्युनियर सिक्युरिटी ऑफिसर होता उरणला, यांनी त्यांचं पनवेलला व्याख्यान ठेवलं. आणि ते इतकं आवडलं म्हणजे यांना पब्लिसिटी हा मुद्दाच नव्हता. ते कोणाहीकडे गेले की नवीन नवीन प्लान आणि मोठ्या लेवलचे प्लान व्हायचे. आता वर्ध्याला एका ज्युनियर कॉलेजच्या प्रिन्सिपॉल सोबत आणि त्या ट्रस्टींसोबत बोलताना 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना शिवचरित्र हे सांगायलाच पाहिजे. आज शाळेच्या शिक्षणक्रमामधून म्हणजे आमच्या लहानपणी 4थ्या वर्गामध्ये पूर्ण शिवाजी महाराजच होता इतिहास. तर छत्रपतींचा इतिहास तरुण पिढीला कळलाच पाहिजे. त्याच्यासाठी भाषा हे माध्यम बॅरियर राहायला नको. बोलता बोलताना आमचा अनेक चर्चा व्हायची. त्याच्यामध्ये मी सुमन सरांना म्हटलं होतं अगदी पहिल्या दुसऱ्या भेटीमध्ये, सर तुमची जी वाणीवर प्रभुत्व आहे, म्हटलं सरस्वती तुम्हाला वाग्देवी प्रसन्न आहे, तुम्ही म्हटलं हे केवळ राज्याच्या पलीकडे न जाता हिंदी आणि इंग्लिशमध्ये 7 समुद्राच्या पलीकडे पण आपल्याला जायचं. सर म्हणजे माझा हाच विचार चालू आहे. तुम्ही म्हटलं इतके जे सतत बोलता म्हटलं याचा व्होकल कॉर्डला आणि लंग्सवर पण याचा थ्रस्ट येतो. म्हटलं तुम्ही जसे हे याज्ञिक लोक पिठी साखर, खडी साखरेचं म्हणजे ज्याला म्हणतील बारीक चूर्ण आणि मिरे हे जसं मधून मधून चघळतात किंवा ज्येष्ठमत, तसं तुम्ही थोडंसं तोंडात ठेवत जा म्हणजे घशाला एक थोडीशी ओल राहत जाईल. नंतर त्यांनी आमच्या मानेवाड्याच्या म्हणजे माझ्या घराच्या मागेच एरिया मानेवाडा, तिथे शाहूनगरला त्यांच्याच एका नातेवाईकाचं जुनं बांधकामाचं घर विकत घेतलं. आणि त्यावेळेला त्यांनी 2017 डिसेंबरची गोष्ट आहे, SB जैन कॉलेजची HODची मॅनेजमेंट याच्यातली HR मॅन त्यातली नोकरी त्यांनी सोडली होती.
आणि हे फ्रीलान्स त्यांनी फॅकल्टी म्हणजे जे सुरू केलं होतं कॉर्पोरेट ट्रेनर, हे त्यांनी जुलै 2017 पासून सुरू केलं. तर त्यांनी रेफरन्स म्हणून हा माझा मी बहुमान समजतो की माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला, माझा काउन्सिलिंग किंवा जे काही त्यांना आवडलं असेल ॲड्ज्युडिकेशन. तर स्टेट बँकेचे एक ऑफिसर डिसेंबर 2019 मध्ये आले आणि आमच्या कुऱ्हाडी प्रशिक्षण केंद्रात त्यांनी माझी वाट पाहिली, मी कुठेतरी बिझी होतो. नंतर ते माझ्यावर 5 मिनिटात त्यांना सांगितलं की ह्या व्यक्तीचा इन्कम किती आहे हा विचारच करू नका म्हटलं. आम्ही 2,500 रुपये एका सेशनचे म्हणजे 3 तासाचे देतो आणि 450 रुपये येणं जाणं पेट्रोल कार अलाउन्स म्हणून देतो म्हटलं आम्ही, कन्व्हिन्स अलाउन्स. पण मात्र बाहेर 5,000 10,000 डिपेंडिंग म्हणजे कोण कसं देतं. आणि म्हटलं म्हणजे ज्याला तुम्हाला फेडण्याची जी क्षमता हे वाटतं म्हटलं याच्यात अजिबात डाऊट घेऊ नका. तर नाही म्हणे आमचा पूर्ण विश्वास आहे, पूर्ण आमची DPR झालेला आहे त्यांच्या बाबतीतचा, फक्त एक त्यांनी रेफरन्स दिला म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो म्हणे. आणि फार अल्पावधीतच त्यांचे सगळ्यांशी एकदम घरोब्यासारखे संबंध होते. शिवाजी महाराजांचं बालपण, कुमारवय, तरुण, प्रौढ आणि उणपुरं 50 वर्षाचं आयुष्य, किल्ल्यांचं महत्व, जलदुर्ग, गडदुर्ग, हे जे दुर्ग बांधलेले आहे. एक छोटंसं माझी आठवण सांगतो. 1986 साली सद्गुरुदास महाराज विजयराव देशमुखांसोबत आम्ही प्रकाश ट्रॅव्हल्स, भाऊसाहेब पेंडके 2 बस घेऊन ते शिवप्रतिष्ठानाच्या याच्या गेलो होतो आम्ही. तर त्यावेळा 10-12 किल्ले पुण्याच्या तिथले बघण्यात आले. 18 दिवसाचा सांस्कृतिक महाराष्ट्र दर्शन तो कार्यक्रम होता आणि प्रत्येक किल्ल्यावर त्या किल्ल्याचं महत्व विजयराव देशमुखांच्या तोंडातून म्हणजे ह्या श्रद्धेय व्यक्तीच्या तोंडातून शिवचरित्र असं म्हणजे मला पण म्हणजे रोमारोमात भिनलेलं आहे. कारण 3 लेखकांचे, रणजित देसाई, बाबासाहेब शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे असू द्या आणि नासाई नामदार शिवाय विजयराव देशमुख यांचं चरित्र वाचण्याचा 3 खंड. आणि तो एक खराच आनंद असतो. कुठलाही व्यक्ती शाळा आणि आई विसरू शकत नाही. आणि मराठी माणसाला जर एक अजून बिरुद लावायचं झालं तर तो शिवाजी चरित्र विसरू शकत नाही. ख्रिश्चनांमध्ये एक पद्धत आहे की प्रत्येक लग्नामध्ये जोडप्याला बायबल ग्रंथ द्यायचा. तो वाचो न वाचो पण तो त्याच्या घरामध्ये असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे जगामधला सर्वात जास्त खपाचा जर कोणता ग्रंथ असेल तर तो बायबल आहे. यांची पण मनीषा अशीच होती की आपणही घरोघरी शिवचरित्र वाटलं पाहिजे, वाचलं पाहिजे आणि चरित्र जगता आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वर्ध्याचा जो किस्सा सांगतो 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना हे जर चरित्र शाळा लेव्हलपासून जर सांगण्यात आलं आणि सुमनदांचं असं होतं की बाल आणि किशोर टीनेजर्स यांच्यावर त्यांचा जास्त फोकस राहायचा. कारण ही जरा ओली माती असते, प्रेम चाळे शिकवावं लागत नाही हे तर आपल्याला नुसते दृष्टीने बघूनही ते. पण शिवचरित्र हे अंगात बाणवण्यासाठी त्यांचं क्षात्रतेज आपल्याला पुढची पिढी ही सैनिकी शिक्षणयुक्त क्षात्रतेजाची करायची आहे की नुसते वेडगट चाळ्यांची करायची आहे. तर याच्यामध्ये सुमनदांसारखी जी व्यक्ती होती हे शिवदीपस्तंभासारखे होते. आणि तरुण भारतमध्ये यांचे 104 लेख, तब्बल 104 लेख आसमंत या रविवारच्या पूर्णती याचे. आणि त्याचं त्यांना त्याचं पुस्तक तयार करतो. अनेकांनी त्यांना सांगितलं की याचं पुस्तक तयार करा. श्रद्धेय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, सद्गुरुदास महाराज म्हणजेच श्रीमान विजयराव देशमुख सर असू द्या किंवा मागोराव वैद्य यांचे त्यांना भरभरून आशीर्वाद. एकदा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेसमोर यांना बोलण्याची संधी मिळाली आणि यांनी आपल्या अस्खलित वाणीतून इतकं मंत्रमुग्ध केलं. यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की हे बोलायला लागले की श्रोता आपला श्वास आणि उश्वास पण इतका मंद घ्यायचा तो की त्या श्वासाचा श्रवणाला कुठे व्यवधान व्हायला नको म्हणून. आणि पिन ड्रॉप सायलेंट, धाड 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 यांचा प्रपात सुरू राहायचा, प्रभावी आणि प्रवाही. शब्दांचं भाषेचं कुठेही अडचण नाही, थांबण्याची तर गरजच नाही. आणि त्यांना म्हटलं की 1 तास, 1.5 तास, 2 तास, 2.5 तास त्याप्रमाणे ते ऍडजस्ट करायचे. एखाद्या कार्यक्रमात त्यांना अध्यक्ष म्हणून बोलवलं. क्वालिटी सर्कल चंद्रपूरला ते गेले होते
माझ्या विनंतीवरून तिथे त्यांना बोलवण्यात आलं. तर क्वालिटी सर्कल चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनची मोठी ऍक्टिव्हिटी आहे. ते सांगायचे की मला किती वेळ देणार, कार्यक्रम किती वेळेचा आहे, आणि त्यांचा आग्रह असा राहायचा की जर मला बोलवलेलं, मला किती देता काय, हा व्यवहाराचा मुद्दा व्हायचाच नाही. तो त्यांच्या लेव्हलवर ते स्वेच्छेने जे काय असा मुद्दा राहायचा, संभावना. पण हे सांगायचे की मला किमान तुम्ही 1 तास तरी द्या, बाकी तुमचा कुठलेही कार्यक्रम शॉर्ट करता येतील तर बघा, पण अध्यक्ष भाषण म्हणून 15 मिनिटात मला शिवाजी महाराजांवर बोलणं, आणि तो थोडासा अन्याय होईल. आणि बोलणं झाल्यानंतर मग तिथला प्रेक्षक वर्ग म्हणायचं की अजून बोला, अजून बोला, आम्हाला ऐकायचं आहे अजून. त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक तालुक्यांमध्ये, अनेक छोट्या गावांमध्ये, राज्याच्या बाहेर असू द्या, आंध्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, इकडे छत्तीसगड असू द्या, गोवा असू द्या, या सगळ्या प्रांतांमध्ये त्यांचं जाणं राहिलेलं आहे. स्वतःच्या कार चालवत जाणं. त्यांनी आधीची कार त्यांची छोटी होती, लहान, आता त्यांनी सियाज घेतली होती पांढरी, आणि त्या अशा कौतुकाने, सर मी पहा म्हणे नवीन सियाज कार घेतली आहे माझी, आणि आम्ही छान त्यांचं कौतुक करायचो वगैरे, गंमती करायचो आम्ही. पण ते फक्त तेवढ्यापुरते असतं, ते जास्त ते रेसिप्रोकेट करायचे नाही. आणि ड्रायव्हिंग ही त्यांची पॅशन होती, आणि बोलणं ही त्यांचं पॅशन होतं. वाचन एक ज्याला म्हणता येईल की ते एक रेशीम किडा होते वाचनाचे. भिडले की त्यांना पूर्ण पोखरून ते आत्मसात केल्याशिवाय थांबायचे नाही. कार चालवताना युट्यूबवर किंवा अन्य माध्यमातून ते वेगवेगळे छान छान भाषणं ऐकायची ती, आणि त्याच्यात छान उत्तम वक्ते राहायचे. आणि प्रत्येक वेळा मी इथे परिपूर्ण आहे बुवा असा मुद्दा नव्हता, मी एक विद्यार्थी आहे. ते एक चांगले अध्यापक का होते, कारण ते चांगले विद्यार्थी होते. तर शिवचरित्रातील त्यांचं वास्तुशिल्पी म्हणजे ते जे गड जे बांधले त्याच्यावरचं जर तुम्ही हे बघाल, आणि तीर्थक्षेत्रावर वगैरे जाणं तर ठीक आहे, माझी सगळ्या पालकांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या पाल्यांना 7वी 8वी पासूनच गड किल्ल्यांवर न्यावं, आणि IIT IIM सारख्या या तीर्थक्षेत्री त्यांना न्यावं, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये त्यांना न्यावं, कारण त्यांना मोठी स्वप्न दिवसा पडू लागली तर ते कृतिशील होतील. आणि शिवचरित्राचं जर त्यांना अमृत मिळालं तर मग त्यांचं कार्यसिद्धी झालीच म्हणून समजा. तर ती जागेची निवड गडदुर्गांची, हेरगिरी असू द्या, आग्र्याहून सुटका असू द्या, शाहिस्तेखानाची बोटं, लाल महल पुणे, प्रतापगड हत्तीमाची, अफजल खानाचा कोथळा काढणं असू द्या, सुरतेची लूट असू द्या, कल्याणच्या सुभेदाराचा सुनेचा प्रसंग असू द्या, रामदास स्वामी एक त्यांचे धार्मिक आध्यात्मिक गुरु असू, त्यांची भेट असू द्या, तुळजाभवानी असू द्या, पावनखिंडीचा किस्सा असू द्या, मिर्झा राजे जयसिंगाचा सगळ्यात मोठा स्वराज्यावर आलेला जो पुरंदरचा वेढा होता 6 महिने, तहामध्ये त्यांनी 52 किल्ले दिले होते. सक्सेसफुल रिट्रीट विन्स्टन चर्चिलच्या भाषेमध्ये. पण दुर्दम्य इच्छाशक्ती होती की 52ही किल्ले मी पुन्हा परत जिंकून दाखवील. सोपं होतं का? मुसलमानांची जी फौज होती औरंगजेबाची, साधारण 50 किलोमीटर दूर औरंगजेबाचा मुक्काम राहायचा, आणि 500 मावळे आणि शिवाजी महाराज स्वतः समोरून ते नेहमी नेतृत्व करायचे. आणि बाजारबुंगे 50,000ची फौज यांच्या ते फडशा पाडायचे. कात्रजचा घाट एक अप्रतिम त्याचं उदाहरण आहे, कात्रजचा घाट म्हणजे. आणि साधारण सुमनदांनी 5,000च्या वर कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून, यांचे विषय पण HR संबंधीच राहायचे. यांची PhD जी होती ती HR ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट याच्या संबंधितच राहिलेली आहे. MBA त्यांनी बंगलोरहून केलं. त्याच्यानंतर ते अमरावतीला 2 वर्ष संघाचे प्रचारक राहिले. आणि हे व्यक्तिमत्व गुळासारखं होतं. हे दिसलं, वास आला की मुंग यांना चिकटणारच. आणि यांचा स्वतःचा फेसबुक फ्रेंड किंवा अनेक इंस्टाग्राम वगैरे जर बघितले तुम्ही, ट्विटर हँडल वगैरे, तर साधारण 5,000च्या वर यांचे सगळे फॉलोअर राहिलेले आहेत. आणि 2003 साली यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक घटना घडली, ती म्हणजे ऑक्सफर्ड स्पीकर अकॅडमी, ऑक्सफर्ड स्पीकर अकॅडमी, माननीय श्री संजय रघटाटे सर
यांच्या ते संपर्कात आले आणि त्यांच्या परिस्पर्शाने यांच्या आयुष्याचं सोनं झालं. यांचे मोठे चुलत भाऊ श्री उमेशराव टेकाडे यांनी तरुण भारतामध्ये यांच्या जीवनाबद्दल लिहिलं होतं. अत्यंत शाय, ज्याला म्हणता येईल की सरळ, घरामध्ये लहान, मोठी बहीण, तर त्याच्यामुळे त्यांचं जे काही व्यक्तिमत्व असेल ते जर खुलायला कोणाची जर धुमारे फुटण्याची जर हे झाली असेल प्रक्रिया, तर ही कॅटलिस्ट म्हणून संजय सरांच्या हातून झालेली आहे. आणि संजय सरांना यांच्या बॅचवर एक विशेष आत्मीयता, प्रेम होतं. कारण त्याच्या अगोदर ते काही महिने एका जीवघेण्या भीषण अपघातातून त्यांच्या देहाला मृतदेह म्हणून जवळपास घोषित केलेलं होतं. काय भगवंताची, आईवडिलांची कृपा असेल, त्यांच्या कुलदेवतेची, पण त्यांना भगवंताचे पूर्ण आशीर्वाद मिळाले आणि त्यांच्या हातून एक नररत्न, नरपुंगव तयार व्हायचा होता. हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम बाकी राहिलं होतं. म्हणून संजय सर परत आले आणि त्या पहिल्या बॅचमध्ये त्यांनी आपलं ज्याला म्हणता येईल की कम्युनिकेशन स्किल, संवाद, हा विषय त्यांनी शिकवायला सुरू केला. आणि त्याच्यामधून जे सुमनदार सोन्यासारखे तळपते बाहेर आले. कांचन, संजय सरांनी यांना विचारलं, सुमंत म्हणे, मला तू आता तुझा ऐकायला केव्हा बोलवशील म्हणे. साधारण एक 8-9 वर्षाचा काळ यांनी शिवचरित्रावर व्याख्यानं केली. आणि त्यांचं मी स्वतः बरेच ऐकलेलं. त्याच्यामध्ये त्यांचा पालकांसोबतचा शिवचरित्रावरचा संवाद सेंटर पॉइंटला झाला होता. त्यांनी आवर्जून बोलवलं होतं. दर महिन्याला, आत्ता ऑनलाईन जेव्हा त्यांचं व्हायचं, तर या गेल्या 1.25 वर्षात म्हणून आपण 1-1.25 वर्षामध्ये कोरोनाच्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये दर महिन्याला त्यांचे 5-6 मेसेज येते, सर तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये फैलवा. आणि त्यांचे वेगवेगळे विषय राहायचे. मुलांच्या संबंधित असू द्या, म्हणजे सक्सेस मंत्र असू द्या, किंवा इंटरव्ह्यू कसा द्यायचा, टीमवर्क म्हणून कसं काम करायचं, इंडिव्हिज्युअल परफॉर्म कसा करायचा, आणि ज्याला म्हणता येईल की बेंचमार्क आपणच तयार करायचा आणि बेंचमार्क आपणच मोडायचा. तर यांचे असे एक उत्तम त्याचा तो एक विषय राहायचा. पुन्हा आपण संजय रघटाटे सरांकडे येऊ. तर त्यांनी सांगितलं की मला केव्हा बोलवतो, तर म्हणे मी योग्य वेळ तुम्हाला बोलवतो म्हणे, माझी तयारी झाली की. आणि प्रगट एक असा कार्यक्रम वसंतराव देशपांडे सभागृहात ठरला. साधारण तो एक 14 ची वगैरे गोष्ट असेल, 13-14ची. आणि त्यांचे श्रद्धेय पिताश्री दत्ताजी टेकाडे आणि त्यांच्या मातोश्री, त्यांच्या बाजूला हात धरून यांनी संजय सरांना त्यांच्या पत्नींना दोघांनी बसवलं. आणि भाषणाच्या सुरुवातीला एक कृतज्ञतापूर्ण उल्लेख केला की माझे जन्मदाते आईवडील जरी समोर बसले असले तरी त्यांच्या शेजारी बसलेले मला वाचा देणारे, मला बोलतं करणारे, मला संवाद शिकवणारे, मला लोकांशी कनेक्ट होण्याचं जे कौशल्य तयार करून दिलं, मला उभं केलं, असे माझे गुरुतुल्य संजय सरांना पण मी प्रणाम करतो. आणि माझं आजचं कथन सुरू करतो. आणि त्यांनी पुन्हा सभा जिंकणारं त्यांचं शिवाजी महाराजांवरचं हे केलं. सांगताना ते एक सांगायचे की शिवाजी महाराजांचं नियोजन, अचूक नियोजन राहायचं, अंमलबजावणी त्यांची राहायची. आणि त्यांना त्यांचे जीवाभावाचे, प्राण देणारे, यांचा शब्द खाली न पडू देणारे मावळे जे मिळाले होते, हा सगळा दुर्लभ दैवयोग असतो हा. आणि ते सांगायचे की स्वॉट अनालिसिस, आजच्या भाषेमध्ये जर आपण बोललो, किंवा एचआरच्या जेवढ्याही टर्मिनॉलॉजी आहे ते शिवाजींच्या याच्यात ते बसवायचे बरोबर आणि कॅटर करायचे त्याप्रमाणे. त्याच्यात त्यांचं एक म्हणजे निपुण होते त्याच्यामध्ये. ते आपल्या सैन्यामध्ये पंजाब रेजिमेंट, हरियाणाचं जाट रेजिमेंट, आपलं मराठा रेजिमेंट, इकडे तेलंगणाचे असे सगळे रेजिमेंट असतात, तामिळ रेजिमेंट. तर ह्या प्रत्येकाच्या रेजिमेंटमध्ये त्यांचे एक सायकोलॉजिस्ट असतात आणि इतिहासकार असतात. ते त्यांना इतिहासाचं सांगतात, त्यांना चार्ज करतात खूप युद्धासाठी. तर त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या त्या रेजिमेंटची तिथल्या देवताची हे असते एक गर्जना, ती आरोळी ठोकायची आणि अशा मोठ्या आवल्या की जोश निर्माण होईल, शक्ती संचारित होईल आणि तुम्ही त्वेषाने गनिमावर तुटून पडू शकता. आपली एक अशी होती की जी शिवाची संबंधित होती, तरी शिवाजी महाराजांनी जी वापरली होती
अशी एकमेव इतिहासातली रणभेरी गर्जना ती म्हणजे हर हर महादेव, हर हर महादेव. सुमन सरांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर यांचं कुलदैवत हे महादेवच होतं. शिव कल्याण राजा, शिवमय झालेलं हे एक व्यक्तिमत्व. सगळ्यात महत्वाचा यांचा जो विषयाचा विदर्भकन्या सिंदखेड राजाला ज्यांचा जन्म झाला, जिजाबाई, आम्ही तिथे जाऊन आलो आणि पाचाडला पण जाऊन आलो त्यांच्या समाधीला. तर या जिजाऊंबद्दल ते बोलताना अत्यंत भावुक व्हायचे, कारण शिवाजी महाराज हे परम मातृभक्त होते आणि शहाजीराजे हे नेहमी दक्षिण आणि ते निजाम आणि आदिलशाही आणि यांच्या त्या लढ्यांमध्येच नेहमी व्यस्त राहायचे. त्याच्यामुळे जी आद्य गुरु शिवाजी महाराजांची ती म्हणजे त्यांची आई, आणि आईवर त्यांचं अत्यंत निर्लस प्रेम. तसेच सुमनदा पण अत्यंत मातृभक्त. जेव्हा त्यांना म्हटलं की आमच्या मुलांना तुमच्या आईने शिकवलेला इतिहास वगैरे, तर त्यांना खूप म्हणजे आनंद व्हायचा की चला आपणही त्या इतिहासाच्या याच्यातच हे करतोय. शिवाजी महाराजांबद्दल मुघलांमध्ये एक चर्चा राहायची, ज्याला गाव गप्पा म्हणू आपण, आणि तसे कारनामे घडलेले पण शिवाजी महाराजांकडून की शिवाजी राजा को भूत प्रेत आता है, वो भानामती जानता है, वो हवा में तयार होता है, हवा में गायब हो जाता है. शिवाजी महाराजांपाशी एक अत्यंत महत्वाचं हे होतं की बॅकअप प्लॅनिंग, ज्याला म्हणतात की पर्याय विचार ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने. ते नेहमी अचूक नियोजन केल्यानंतर कुठेही काही दगाफटका काही जर गडबड झाली तर काय करायचं. पन्हाळगडचा किस्सा आहे, तिथल्या किल्लेदारांनी शिवाजी महाराजांना किल्ल्यामध्येच घेतलं नाही. हा किस्सा सुमनदांकडूनच ऐकावा. अनेक असे शिवचरित्रातले जे किस्से होते आणि यांचा एक महत्वाचा तरुण पिढीच्या यांनी कसं असतं की त्या त्या काळाप्रमाणे कुठलंही चरित्र असू द्या, आपण भागवत घेतलं किंवा कुठलंही घेतलं तर साधारण 25 वर्षाची एक पिढी जर बघितली तर त्या त्या काळातली ती जी मंडळी असतात ती आपल्या प्रतिभेनी, आपल्या साधनेनी आणि अभ्यासाने एक नवीन विचार मांडत असतात, त्या त्या पिढीला ते पटवत असतात. एका पिढीला पु ल देशपांडे आवडले, पटले, कदाचित पुढच्या पिढीला दुसरा विचार पटेल, पण ही सगळी साखळी चालू राहिली पाहिजे अव्याहत. आणि ही परंपरा चालू ठेवण्याचं एक ऊर्जस्वल स्फुल्लिंग असं जे काम कोणी केलं असेल तर सुमनदादांनी अगदी भरभरून केलेलं आहे. एका कार्यक्रमाची मी आठवण सांगतो. माधवी त्यांनीच त्यांच्या धर्मपत्नींनी सांगितली की एकदा सद्गुरुदास महाराज उपाख्यश्री श्रद्धेश्री विजयराव देशमुख यांचा जाहीर नागरी सत्कार केला महाराष्ट्र सरकारने, आणि त्यावेळेला त्यांना डोक्याला छान फेटा आणि एक जुनी तलवार देण्यात आली. आणि ती तलवार दिल्यानंतर तिथे त्यांच्या याच्यात सेवेमध्ये सुमनदा होते. आणि बघा की काय स्पंदन असतात किंवा काय जे काही याला सांगता नाही येणार. अचानक त्यांनी काय केलं, सुमंतला म्हणे समोर या, आणि सुमंदाच्या हातामध्ये ती तलवार त्यांनी दिली आणि म्हणे की याच्यासारखा सुपात्र शिवचरित्र कथाकार अजून कोणी असूच शकत नाही. आणि तो इतका भावुक क्षण होता त्यांच्यासाठी, सुमंदांसाठी, की इतका मोठा सत्कार माझा केला. नंतर शिवशाहीर जे बाबासाहेब पुरंदरे होते त्यांच्यासमोर अजून 2दा प्रसंग आला, पण त्याच्यानंतर ते त्यांच्या सीडीज पाठवायचे आवर्जून. आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी जे शिवचरित्र लिहिलेलं आहे, माझ्या छोट्याशा आकलन अनुभवानंतर असं म्हणता येईल की ते चरित्र सगळ्यात जास्त ऑथेंटिक आहे. कारण त्याच्यामध्ये तारखांचा वाद किंवा जिथे काळाचा वाद येतो त्यावेळा इतिहास या ठिकाणी मौन आहे असा ते उल्लेख करायचे, किंवा आपल्या प्रतिभेतून रंजकता कुठेही न आणू देतात अगदी जे सहज जसं घडलं असेल असं ते त्यांचा एक ती परिपाठी होती ती बाबासाहेब पुरंदरेंची. आणि कुठलंही कॉन्ट्रोव्हर्शियल विधान न करता समोरचा म्हणजे जो काही ऑडियन्स असेल, श्रोते असतील, त्यांच्या गरजेप्रमाणे आणि त्या त्या एरियातल्या प्रमाणे पाहून त्यांचं फक्त शुद्ध शिवस्तुती, शिवगान, शिवकवन हेच चालायचं. तिकडे जो एक महत्वाचा प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला झाला की ज्याला म्हणता येईल की अत्युच्च आनंदाचा क्षण आपल्या पूर्ण
महाराष्ट्र देशासाठी, भारतासाठी राज्याभिषेक, आपल्या महाराष्ट्र देशाला राजा लाभणार होता, काशीचे विद्वान पंडित गागा भट्ट, तो त्यांचा प्रसंग सुमनदाच्या तोंडूनच ऐकावा. कवी भूषण यांची जी कवितेची जी बाज आहे ती त्यांच्या त्या विशिष्ट भाषेमध्ये सुमनदा छान सांगायचे आणि अभ्यास केल्याशिवाय किंवा त्याचा सराव केल्याशिवाय ते बोलायचे नाही. पुन्हा एकदा संजय रघटाटे सरांकडे येऊ. ह्या सगळ्या ऑक्सफर्ड स्पीकर अकॅडमीचे जे तयार झालेले विद्यार्थी होते, अनेकांनी अनेक क्षेत्रामध्ये नावं तयार केली. यांनी त्यावेळा SB जैन कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, आपल्या बोरगाव म्हणजे काटोल रोडवर आहेत तिथे ते नवीनच त्याचं फाउंडेशन होत होतं आणि यांच्या ओळख्या खूप रघटाटे फॅमिली मोठी आहे, नागपुरातली नावाजलेली, आणि त्यांचं सामाजिक पण त्यांच्या आईवडिलांचं वगैरे फार मोठं वलय राहिलेलं आहे. यांनी शब्द टाकला आणि सुमनदांना तिथे नोकरी मिळाली. ते HOD पर्यंत तिथे राहिले आणि अनेक अधिव्याख्याते फॅकल्टी तरुण यांच्यामुळे आम्हाला पण प्राप्त झाले. तर हे म्हणतात की या सगळ्या माझ्या दर वर्षाला साधारण एक 5-6 हजार अशा 30 वर्षापासून त्यांच्या बॅचेस चालू आहे. तुम्ही गणिताने विचार करा की संजय सरांनी किती लोकांना मोठं केलं, उभं केलं असेल. यांनी आपल्या प्रत्येक शिष्याला, विद्यार्थ्याला आपल्या खांद्यावर 6 फूट उंचीच्या राजबिंड व्यक्तिमत्व असलेल्या संजय सरांनी प्रत्येक विद्यार्थ्याला 6 फुटावरून घडवलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना जगाचा जो परिप्रेक्ष्य आहे तो जास्त मोठ्या प्रमाणात बघता आला आणि हे उत्तम तयार झाले. माझ्या शिष्यामध्ये एक अतुलनीय कामगिरी करणारा आणि एकमेव अद्वितीय म्हणता येईल असं म्हणजे सुमन याच्यासारखा विद्यार्थी होणे नाही, झाला नाही, होणार नाही, होतीलही अजून याच्यापेक्षा दुसऱ्या याच्यात. पण मला याचा गर्व आहे आणि अभिमान आहे. आमचे महाराज म्हणायचे, गुरु शिष्यात पराजय, म्हणजे गुरुपेक्षा शिष्यानी अधिक उंची गाठणं याच्यासारखा आनंदाचा, अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण गुरूंना असूच शकत नाही. आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी संजय सरांशी पहिल्यांदाच बोललो आणि त्यांनी जे सांगितलं भरभरून त्यांना असं वाटतं मी यांच्याशी किती बोलू आणि किती नाही, आपण काय करायचं काय नाही. त्यांच्या डोक्यामध्ये अनेक प्लान आहे, ती योग्य वेळी बाहेर येतीलच. नंतर यांच्या एक कदाचित फेब्रुवारीची गोष्ट असेल, सुश्रुत 6 वर्षाचा आणि जान्हवी 9 वर्षाची, यांना गीता पाठांतर स्पर्धेत, गीता जिज्ञासू परीक्षा होती, यांच्या पाठांतर स्पर्धेत ऑनलाईनमध्ये यांना अनुक्रमे 99 आणि 98 गुण मिळाले. मी त्यांना त्यांच्या मुलांचं कौतुक पर, म्हणजे मी रिटायर जरी झाला ऑक्टोबरमध्ये 20, तरी आमचे संबंध अजूनही होते. आणि त्यांना मी एक ललिता वहिनी आर्वीकर, वेदशास्त्री विनायक शास्त्री आर्वीकर यांच्या धर्मपत्नी, यांच्या श्रद्धांजलीचा एक व्हिडिओ पाठवला. तो साधारण मी 12-13 तारखेला पाठवला. 14 तारखेला. प्रत्येक वेळा त्यांचा काही ना काही प्रतिक्रिया यायची. यावेळी त्यांची प्रतिक्रिया आली नाही. मी काही माझ्या लक्षात नाही आलं आणि 17 तारखेला ही बातमी फारच म्हणजे अतिशय धक्कादायक होती. शिवाजी महाराजांचं इंग्रजांशी, पोर्तुगीजांशी, मुघलांशी म्हणजे त्यांनी अनेक, म्हणजे एका जन्मामध्ये इतके सारे गुण कुठून येऊ शकतात एका व्यक्तीमध्ये, आणि त्या गुणांची उकल सुमनदा फार अप्रतिम रीतीने वेगवेगळं करायचे. या अनेक जे तरुण मुलं असायचे त्यांच्या व्याख्यानंतर त्यांना म्हणायचे, सर मला बोलताच येत नाही, पण माझी इच्छा आहे की मला तुमच्यासारखं बोलायचं आहे. तर मग त्यांना ते काही मुद्दे द्यायचे, फोन नंबर द्यायचे किंवा व्यायाम करा म्हणायचे. त्यांचं एक छान रॅपो राहायचा. म्हणजे प्रत्येकाचं आत्मकल्याण अधिक व्हावं ही त्यांची एक मनापासूनची इच्छा राहायची. आमच्या KTC टीमचे ते एक ज्याला म्हणता की घरगुती मेंबर सारखे होते. आमचे सगळे चीफ इंजिनियर असू द्या, आमचा आउटसोर्सिंगचा स्टाफ असू द्या, आमचा स्टाफ असू द्या, ती बॅच असू द्या, एखादी बॅच जर काही पिरियड ऑफ सारखा वगैरे ते मोकळे असतील आणि त्यांना कळले की आज सुमन टेकाडे सर येणार आहे, तर ते येऊन म्हणजे त्यांचं ते ऐकायचे. आणि एकदा तर काय झालं
आमच्या त्या ऑडिटोरियम म्हणजे विश्वेश्वरय्या हॉलमध्ये साधारण एक 80-85 क्षमता असलेला तो आमचा हॉल होता आणि 2 व्हीटीच्या बॅचेस म्हणजे असं समजा साधारण 170-180 मुलं त्याच्यात होती. तर आम्ही दुसऱ्या बॅचला क्लब केलं. यांना बसवणार कसं? सुमनदा मला फक्त उभं राहायला जागा द्या म्हणे आणि बाकी त्यांनी त्यांचा डायसवर खाली बसा उभं राहा खचून भरले लोक. दरवाजे उघडे केले, खिडक्या उघड्या केल्या आणि एकही म्हणजे असं समजा की कोणी शिंकतोय, खाकरतोय, खोकलतोय, नथिंग. याचा अर्थ असा असतो की आपण तरुण पिढीला नावं ठेवतो, पण तरुण पिढींना करण्यासाठी आपण काय करतो? आपण त्यांच्या लेव्हलला खाली जातो का? त्यांच्या समकक्ष येऊन बोलतो का? किंवा त्यांना प्रभावित करण्यासाठी, मॅग्नेटाइज करण्यासाठी आपण काय म्हणते की परिस्पर्शाचा गुण आहे का? संजय सर असू द्या, त्यांचे आईवडील असू द्या, बाबूराव वैद्य असू द्या, मागू वैद्य, हे त्यांच्या आजीचे मोठे भाऊ आणि म्हणजे वडिलांचे, आणि दुसरं बाबासाहेब पुरंदरे. अशा प्रकारचे अनेक मोठ्या लोकांशी यांचा संपर्क आला. पण ही व्यक्ती ग्राउंड टू द अर्थ, अगदी जमिनीला घट्ट पकडलेले यांचे रूट्स असल्यामुळे हे मोठे झाले, मोठे होऊ शकले. अष्टप्रधान मंडळ असू द्या, औरंगजेबाचा पारिपत्य असू द्या, तानाजींचा आधी लगीन कोंढाण्याच असू द्या, आणि त्याच्यावरून ते सांगायचे की एखाद्या व्यक्तीला महान होण्यासाठी भगवंत ती परीक्षा जी घेतो त्याला स्वार्थी अनुयायी देतो. आणि यांना एकापेक्षा एक असे हिरे मिळाले की शिवाजी महाराज म्हणायचे की माझ्यापेक्षा तर माझे मावळेच सगळं करतात. आमच्या इथे अनेक वर्षांनी सिव्हिलची बॅच झाली. त्याच्यामध्ये जेव्हा सुमनजींचं कळालं किंवा टेक्निशियन केमिस्ट असू द्या किंवा आमची HR ची जी ग्रुप आहे त्याच्यावर जेव्हा सुमनजींचं हे टाकण्यात आलं वार्ता, निधन वार्ता, तर कुणालाही हे अशक्य वाटणारी गोष्ट वाटली की हे बरोबर बातमी सांगतात आहे की नाही, म्हणजे दुसरं कोणी असेल वगैरे असं. अनिल सहस्त्रबुद्धे सरांबद्दल सांगितलं, ती कितकी मोठी आसामी आहेत. म्हणजे गुवाहाटी आसाम असू द्या, दिल्ली असू द्या, बंगलोरच्या IISc चे ते प्रॉडक्ट, आणि असे अनेक विद्वानांशी त्यांचा अगदी जवळून संबंध. पण त्याचबरोबर अगदी एखादा साधारण व्यक्ती, गरीब माणूस जरी असेल आणि तो त्यांच्याकडून काही इच्छित असेल तर ते त्याला सांगायला प्रेमाने तयार राहायचे. आमचे जे दत्त संप्रदायाचे सद्गुरू महाराज आहेत, परमपूज्य विजयकाका पोफे महाराज, त्यांच्याशी त्यांचा संबंध आला. आणि वाशिमच्या आमच्यात वासुदेव आश्रमात ते 2-3दा गेलेले, तिथे त्यांचं शिवव्याख्यान झालेलं आहे. आणि ते इतके प्रभावित करायचे की सगळे जीवाचा कान करून ऐकायचे. कोणालाही नोट्स घेण्याची पण म्हणजे त्यावेळा हे नाही राहायची की पहिले ऐकून घ्या नंतर बघू आपण काय करायचं. सॉरी. यांनी अशा 2 मुठी वर केल्या आणि शिवाजी महाराजांचा जयकार, जय जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, शिवगाथा सुरू केली. यांची वाणी, देहबोली, आवेश, क्षात्रतेज, यांचं व्यक्तिमत्व, राजबिंड 6 फुटाचं आणि वेलबिट. जयप्रकाश नगरला मी साधारण 3-3.5 वर्ष राहिलो. त्या अमराईच्या म्हणजे डॉक्टर विलास डांगरेंच्या घराजवळच्या ग्रीन जिममध्ये ते यायचे, पायी फिरायचे आणि कुठेही एक क्षण वाया नाही घालवायचे. दौलताबादच्या किल्ल्याचा एक किस्सा आहे. संत एकनाथ महाराज आणि त्यांचे गुरु जनार्दन स्वामी. हे जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराजांचे वडील हे मित्र. यांनी म्हटलं की माझा मुलगा एक 12-13 वर्षाचा, काय करतो पाठवा म्हणे त्याला. पिढीवर पाठवलं, हिशोब शिकवलं त्यांना, सकाळ संध्याकाळी हिशोब करायचा. एकदा हिशोब लागत नव्हता, मेणबत्ती लावून रात्र झाली तरी आपले हिशोब करतो, डावा उजवा जमत नव्हतं. जनार्दन स्वामी त्यांना म्हणाले, अरे नाथा म्हणे, एक श्वासाचा क्षणाचा तर काही विचार केला म्हणे, नाम न घेता ते वाया जात आहे म्हणे, त्याचं काय म्हणे, हा हिशोब तर होऊन जाईल म्हणे केव्हाही. आणि एकनाथ स्वामींना एकदम चटका लागला. ह्या पद्धतीने कोणाला तरी प्रत्येक क्षणाचा हिशोब द्यायचा आहे, त्याचं ऑडिट व्हायला पाहिजे. मी आज काय ठरवलं होतं, आज काय केलं, आज काय करायचं राहून गेलं, असे सतत ज्याला म्हणतात की ध्यासमग्न. आपल्याला प्रत्येकाला हवंहवंसं वाटणारं व्यक्तिमत्व होतं. पण यांनी हवन केलं आयुष्याचं शिव
यज्ञ करून, शिववाग यज्ञ करून आणि हवं हवं न असं ह्या व्यक्तीबद्दल भोसला मिलिटरी शाळेचे तिथले अध्यक्ष संचालक म्हणून आपण शैलेशजी जोगळेकर यांच्याशी त्यांचा फार संबंध होता. आणि या विद्यार्थ्यांना मिलिटरी अकॅडमी असू द्या, इंजिनिअरिंग कॉलेजेस असू द्या, शाळा असू द्या, कुठलाही शिवजयंतीचा कार्यक्रम असू द्या, एखाद्या साखर कारखान्यामध्ये असू द्या, एखादा विश्वस्त मंडळ असू द्या, धार्मिक ठिकाणी असू द्या, हे कुठेही जाऊन आपला विषय इतका व्यवस्थित मांडायचे की यांना म्हणजे प्रत्येकजण त्यांना म्हणायचे की पुढच्या वेळेला तुम्ही जास्त वेळ द्या वगैरे. तर सुमनजींचं यांना साधारण एक 5 तारखेला थोडासा ताप आला आणि 99 वगैरे ताप असेल. 6 तारखेला माधवी बहिणींचे सख्खे काकाच त्यांचे डॉक्टर, त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं, काही औषधं दिली. 15 मिनिटात त्यांनी स्वतः कारने गेले, औषधं आणलीत, औषधं सुरू केली आणि थोडेसे एक 3-4 दिवस हलकासा ताप असं होता, बाकी कुठली लक्षणं नव्हती. एक 10 तारखेच्या आसपास त्यांचं एक कमिटमेंट होतं, त्यांनी त्याच्यावर लेक्चर दिलं आणि त्यावेळेला ते आपल्या म्हणजे धर्मपत्नीला म्हणाले की आज म्हणे मला उभं राहून जो आवेश येतो ते नेहमी घरी सुद्धा बोलले तरी उभं राहूनच बोलायचे, तो फील येत नाही म्हणे, पण म्हणे मी आज थोडंसं थकल्यासारखं वाटतं म्हणून बसून बोलतो म्हणे. ते त्यांचं जे काही बोलणं वगैरे झालं ते, आणि त्यांना 12 तारखेला थोडासा ताप जरा जास्त वाढला, तो 103 पर्यंत आला आणि ऑक्सिजन लेवल जी 95-96 मिनिटं होती ती जरा 93 आली. आणि लगेच मग यांनी बहिणींनी फोन केला काकांना डॉक्टर, आणि ते म्हणाले की ठीक आहे. त्यांनी ताबडतोब सगळ्या आपली सूत्र हलवली. त्यावेळेला थोडंसं आपण जाणताच की बेड, औषधं, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या सगळ्यांची सुसज्ज व्यवस्था असलेला दवाखाना पाहिजे मेडिकल चौकामध्ये. ऑरियस म्हणून जिथे या डॉक्टर काकांचे म्हणजे चुलत सासऱ्यांचे काही विद्यार्थी तिथे होते आणि त्यांनी एक चांगलं त्यांच्यासाठी व्यवस्थित आणि पटकन त्यांना ॲम्ब्युलन्स पाठवून ॲडमिट करण्यात आलं आणि त्यांच्यावर सगळी ट्रीटमेंट देखरेखीखाली सुरू झाली. लगेच त्यांचे स्वॅब टेस्ट करण्यात आली. RT-PCR दुसऱ्या दिवशी त्यांचा रिझल्ट साधारण ही गोष्ट म्हणजे 14 तारखेला 13-14 तारखेची पॉझिटिव्ह आला. तर हे महाराज बघा म्हणजे त्या याच्या अवस्थेत चला छान मिळेल. आता मला 15 दिवस म्हणजे टोटल आयसोलेशन आहे. आता मी शिवदीप स्तंभाचं जे 104 लेख झालेले आहे म्हणे त्याचं संकलन करतो आणि पुस्तक छापण्याचं हे करतो. कारण एकदा विजयराव देशमुख सद्गुरुदास महाराजांना भेटताना ते म्हणाले होते की आजच्या काळामध्ये सगळ्यात जर उत्कृष्ट वक्ता कोणी असेल म्हणे शिवकथाकार म्हणून तर तो म्हणे सुमंत आहे म्हणे आपला. आणि आमचे विजयराव देशमुखांशी फार चांगले संबंध, वडील भावांमुळे वगैरे. आणि त्यांनी सांगितलं की हा कुठल्याही विषयावर बोलू शकतो म्हणे. कर्णावर बोलू शकेल, सुभाषचंद्रावर बोलू शकेल, अनेक क्रांतिकारांवर बोलू शकेल. यांना तुम्ही फक्त विषय द्या म्हणे. आणि अगदी शेवटच्या क्षणी त्यांना जर म्हणण्यात आलं की इथे 60% ऑडियन्स हा हिंदी आहे तर तुम्ही हिंदी बोला, तर हे पटकन स्विचवर व्हायचे. म्हणजे आत्मविश्वास ज्याला म्हणता येईल की फार चांगला. तर नंतर मग एक 15 तारखेला त्यांचा खोकला जरा थोडासा वाढायला लागला आणि तो वाढत जरा त्याचं प्रमाण जास्त झालं आणि सगळे त्यांचे प्रयत्न चालू होते. सगळ्या मोठ्या लेवलवर नागपुरातले जेवढेही ज्याला म्हणता येईल की राजकीय असू द्या नेतृत्व किंवा मोठे लोक सगळे सांस्कृतिक एक तर संघ परिवारातले असल्यामुळे, आणि सगळ्यांनी आपल्या परीने खूप प्रयत्न केले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. पण 17 तारखेला पहाटे 4:35ला म्हणजे मराठी याच्या तिथीप्रमाणे 16 तारखेला पहाटे यांनी ब्रह्ममुहूर्तावर आपले प्राण शिवस्वरूप केले. यांचं कुलदैवत काय? शिव. यांचं परमदैवत काय? महाराष्ट्राचं म्हणून ते सांगायचे शिवाजी महाराज. हे शिवस्वरूप होण्याची इतकी घाई का झाली सुमन दादा तुम्हाला? अहो तुम्ही किती लोकांना परका करून गेलात. तुम्ही थोडाही इतकी घाई काय झाली? तुम्ही प्रत्येक वेळा अचूक नियोजन, स्वॉट अनालिसिस आम्हाला सगळ्यांना शिकवलं. शिवाजी महाराज काय आहे, अद्भुत चरित्र, अलौकिक चरित्र आहे, सगळं शिकवलं, आम्हाला सांगितलं.
पर्याय विचार आहे हे तुम्ही आम्हाला समजवायचे, पण या ठिकाणी पर्याय विचार का नाही राहिला? तुम्ही सगळ्यांची मनं जपायचे. यमराजाने तुम्हाला चला म्हटलं आणि तुम्ही त्याचंही मन जपलं, पण इकडे कितीतरी लोकांचं मन तुम्ही आंदोलित करून गेले. कितीतरी जणांनी मूक रुदन केलं. तुम्हाला हे कळत असेल, पण हे का झालं? सगळ्या पंडितांच्या थेऱ्या इथे फेल होणार हे असं, मृत्यू हे अंतिम सत्य वगैरे सगळं खरं असलं तरी हे आपल्यापेक्षा आत्मतत्वदृष्ट्या सगळेजणी सारख्या वयाचे जरी असले तरी आपल्यापेक्षा लहान याला श्रद्धांजली हा विषय मनात कालवा करून जातो, गलबलून टाकतो. या ठिकाणी गीत रामायण यातल्या एका ओळीचा मी आधार घेईल आणि माझं कथन संपेल. गदिमा रचित रामायण काल आणि आताचा काळातला आपण फक्त त्यांच्या नावाचा संदर्भ घेणार आहे. थांब सुमंता थांबविरे रथ, थांब सुमंता थांबविरे रथ, थांब सुमंता थांबविरे रथ, थांबविरे रथ, थांबविरे रथ, थांबविरे रथ. भूलोक ते परलोक हा जो रथावर तुम्ही आरूढ झाला, एकदाही वळून नाही पाहिला तुम्ही. आणि या ठिकाणी त्यांना खरी श्रद्धांजली हीच राहील की त्यांचे जेवढेही कोणी म्हणजे त्यांना चाहत येणारे, अगदी त्यांचे मुलं असू द्या, त्यांच्या पत्नी असू द्या, किंवा अनेक मित्रपरिवार असू द्या, छोटे मोठे वेगवेगळ्या प्रांतातले, प्रत्येकाने आपल्या घरी शिवचरित्र ठेवावं, त्याचं पूजन करावं, त्याचं वाचन करावं, शिवचरित्र गावा आणि हा ग्रंथ माथी भाळी लावावा. प्रत्येकाच्या लग्नामध्ये आपणही असं का नाही करू की एक शिवचरित्राची प्रत भेट म्हणून द्यावी. आणि दुःखद आता घटना तर घडलेली आहे. परमेश्वर त्यांच्या मातापित्यांना, वृद्ध मातापित्यांना, त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना, त्यांच्या सगळ्या म्हणजे काही त्यांचे अनुयायी पण होते त्यांना फॉलो करणारे, काही त्यांचे गुरुवर्य होते, ह्या सगळ्यांना एक विशिष्ट आत्मबळ द्यावं आणि आमच्यासारख्या त्यांच्या शुभचिंतकांना त्यांनी प्रेरणा द्यावी. पण आपण एक जर या ठिकाणी पण केला की आपण एक तरी शिवचरित्राची गोष्ट कंठस्थ केली आणि वेळप्रसंगी ती जर लोकांना सांगितली तर आपण यांचंच कार्य लहान खारुताईच्या वाट्याप्रमाणे पुढे नेऊ शकू, याचा मला विश्वास वाटतो. यांची मुलंच यांच्यापेक्षा मोठी होतील अशा दुर्दम्य विश्वासासह मी या ठिकाणी सुमंतांच्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो की यांच्या आत्म्याला सद्गती लाभो. आणि गुरुदेव दत्त. जय शिवाजी, जय भवानी.